कायच माहिती देत नाही. ग्रामसेवक देत नाही, सरपंच बाई देत नाही. सरपंच बाई तर नसते गावाला. सगळा तिथं मालक करते ती मनमानी कारभार. ती ग्रामसेवक तीच त्यांची जुगाड आहे दोघांची. ती सगळं तीच करते. त्या सगळ्या सरपंच बाईच्या ग्रामसेवकच्या सगळ्या सह्या ती गौरी शंकरच मारते. आता फोन लावायला तर उचलतच नाही. कधी आज 6 महिन्यातनं एक ना 2 बारे येते. इथं BDO साहेबाला बी सांगितलं तर ती म्हणती मला 2-3 गावा येणंच होत नाही. ती हमेशा ती डाळा असते मेल्यासारखा त्या ह्याला ग्रामपंचायतला. ही दुसरी कर्मचारी आहे ती 2-4 जण तीच बघते. 2 जण शिवा साखरे अमोल सावळे सगळा कारभार ती ग्रामपंचायत मला ती बघते. ती 2 जण बी नसते. ती बाई तर गपच किती बी बोला काय बी बोला ग्रामसेवक तर बोलतच नाही. म्हणून हाय त्यांची सदस्य बी पण सभाच नाही आमच्या गावात कुठलीच. मासिक सभा बी नाही, ग्रामसभा बी नाही. त्याची बी सदस्य आहे त्याची बी नाही. ही सगळ्या गावकाठी ग्रामपंचायतीने एकही ग्रामसभा आणि एकही मासिक सभा न घेता बोगस अभिलेखे बनवून ग्रामसभा आणि मासिक सभा झालेले दाखवले. त्याच्यानंतरनं आम्ही कामं झालेली माहिती मागितली तर आम्हाला माहिती दिली नाही. त्याच्यानंतर आम्ही 6 महिने लेखी अर्ज दिला. 6 महिन्यापूर्वी लेखी अर्ज दिल्यानंतर सुद्धा आम्हाला माहिती देण्यास टाळाटाळ केली. त्याच्यानंतर आम्ही मेरी पंचायत ॲपवरून माहिती काढली तर त्याच्यामध्ये जवळजवळ 81 लाखापेक्षा जास्त 15 वित्त आयोगाचं बिल उचललेलं दिसून येते. 12 लाख रुपये ग्रामनिधी उचललेलं दिसून येते. मग या कामाची आम्ही MBCC आणि अभिलेखी मागणी करतोय तर ते आम्हाला देत नाही आणि ग्रामसेवक मॅडम म्हणते कार्यालयात उपलब्ध नाही. याची तक्रार BDO साहेबांना वारंवार करून BDO साहेबांनी 6 नोटीस काढलेले आहेत. BDO साहेब फक्त नोटीस काढतात आणि जबाबदारी झटकतात, पण कुठल्याही नोटीसची अंमलबजावणी ते करत नाही. याच्याबद्दल CO साहेबाकडे बी तक्रार दिली. CO साहेबांनी पण या तक्रारीची कुठली दखल घेतलेली नाही. मग आमची मागणी अशी आहे की खातेनिहाय ग्रामपंचायतीचा जो निधी उचलण्यात आलेला आहे त्याची खातेनिहाय चौकशी करावी आणि कारवाई करावी आणि आम्हाला अभिलेखे उपलब्ध करून द्या. जर कामं झालेली आहेत तर त्याचे अभिलेखे कुठं आहेत? एकाही कामाची MBCC नाही, कुठली बिलं नाहीत. विदाऊट GSTची खरेदी केलेली आहे. ज्या दुकानाचा GST नंबर रजिस्टर नाही त्या दुकानातून खरेदी करण्यात आलेली आहे. हे सगळं स्पष्ट उघड करून दाखवलेलं आहे आणि ग्रामसभेचे आणि मासिक सभेचे अभिलेखे एकदम बोगस बनवण्यात आलेले आहे. त्याच्यामुळं आमची मागणी आहे की आम्हाला अभिलेखे उपलब्ध करून द्या आणि अभिलेखे उपलब्ध केल्यानंतर चौकशी आणि जो निष्कर्ष आलेला आहे त्यांच्यावरती दोषी ठरवण्यात आले तरी पण काय CO साहेब त्याची कारवाई करत नाही. कोण दोष आहे? ग्रामसेवक, गट विकास अधिकारी, संबंधित गट विकास अधिकारी आणि विस्तार अधिकारी पण याच्यामध्ये दोषी आहेत आणि ग्रामपंचायतीचा जो ऑपरेटर आहे अमोल सावळे ह्याचा पण याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात हात आहे. जर अभिलेखे गायब होत असतील तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला पाहिजे ताबडतोब. ग्रामसेवकांनी स्पष्ट लिहून दिलंय अभिलेखे उपलब्ध नाहीत. मग याच्यावर का फौजदारी गुन्हा दाखल करायला का घाबरतात गट विकास अधिकारी? यांच्या अशा वागण्यामुळे यांची कुठं मेली बघत आहे का काय असा आमचा संशय व्हावा लागलेला. संघर्ष समिती या उपोषणाकडे कसं पाहते की मागील 5 वर्षापासून जर एखादी महिला न्यायासाठी जर लढत असेल आणि अधिकारी व तिथले ग्रामसेवक असो सरपंच असो जर पैशाच्या जीवावर जर अधिकाऱ्याला विकत घेत असतील आणि एखाद्या सामान्य माणसाला जर न्याय मिळत नसेल तर संघटनेतर्फे आम्ही त्यांना पाठिंबा देण्यासाठी आज सगळेजण आलेलो आहे. पण आज तुम्हाला एक लाजवानी गोष्ट सांगतो, पालकमंत्र्यांनी सुद्धा ह्या गोष्टीत लक्ष घातलं होतं आणि स्वतःच्या पैशाच्या जीवावर किंवा ह्या सरपंचच्या ग्रामसेवकाच्या पैशाच्या जीवावर सगळ्या गोष्टी मॅनेज करत आले आतापर्यंत. आणि आमच्या जे पदाधिकारी आहेत डोके साहेब आणि त्यांच्या मातोश्री यांच्यावर खोटे नाट्य आतापर्यंत ह्या सरपंचांनी आणि ग्रामसेवकांनी खोटे नाट्य आतापर्यंत गुन्हे दाखल केलेले आहेत. पण इथं सांगतो संघटनेची ताकद त्यांच्या पाठीमाग आहे. याच्या पुढे जर मागील BDO ताकमाते साहेब असतील, त्याच्या आधीचे मुरुड साहेब असतील, आता नवीन BDO साहेब आहेत, यांनी जर बिंगार साहेबांनी आतापर्यंत नुसते खेळ लावलेली आहे. तरी संघटनेतर्फे मी त्यांना इशारा देतोय की ह्या जर आई साहेबांना जर काय झालं तर ही सर्वस्व जबाबदारी तुमची असेल आणि याच्या पुढे संघटना आंदोलन करणार नाही. जिथं अधिकारी दिसेल तिथं तोंडाला काळं फासेल आणि महिलाकडनं त्यांना चोप देण्यात येईल.